मराठवाड्यातील विविध समाज घटकांमधील अंतर कमी करण्यासाठी तसंच युवकांना शिक्षण, रोजगार आणि व्यसनमुक्तीच्या दिशेने प्रवृत्त करण्यासाठी मराठा महासंघातर्फे लहान गटांच्या संवाद बैठका घेण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष राजेंद्र कोंढरे यांनी दिली आहे। छत्रपती संभाजीनगर इथं झालेल्या बैठकीत त्यांनी जातीय तेढ कमी करण्यासोबतच मराठवाड्यातील औद्योगिक आणि शैक्षणिक विकासावर भर देण्याची गरज व्यक्त केली। प्रत्येक जिल्ह्यात रोजगार निर्मिती वाढल्यास स्थलांतर आणि सामाजिक तणाव कमी होण्यास मदत होईल असं त्यांनी सांगितलंय। या बैठकीच्या माध्यमातून शासकीय योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचून समाजाला विकासाच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी प्रवीण खरात यांनी। मराठवाड्यामध्ये 50-25 लोकांच्या गट चर्चेसाठी बैठका घेण्याचं नियोजन केले। ह्या बैठकामध्ये मराठा समाजामध्ये आपलं जे अंतर पडतं इतर समाजामध्ये ते कमी करण्याला प्राधान्य असेल। युवकांनी व्यसनमुक्त राहून रोजगाराच्या निमित्तानं काही काम इथं घेणं हा दुसरा मुद्दा आहे। तिसरा मुद्दा असा आहे की मराठवाड्याचा जो औद्योगिक अनुशेष आहे आणि शैक्षणिक अनुशेष याच्यावर जातीच्या संघटना काम करत नाही। जातीच्या संघटनांनी आता जातीच्या कामाबरोबर या भागातले जे भौगोलिक पायाभूत सुविधाचे प्रश्न आहेत, आर्थिक समस्या आहेत, आर्थिक अनुशेष आहे संभाजीनगर सगळ्या जिल्ह्यातला, इथं औद्योगिकरण जेवढं वाढेल तेवढं लोकांच्या हाताला काम मिळेल आणि तेवढं त्यांच्या हातात पैसा खेळायला लागल्यानंतर जे जातीय आत्ता धग सगळ्या मराठवाड्यात जाणवती निश्चित कमी होईल। ती कधी होईल तर त्याच्यामध्ये शिक्षण आणि हाताला रोजगार हे मिळालं की ते कमी होईल। मग त्यासाठी काय करायला पाहिजे तर बीडमध्ये इंडस्ट्री आली पाहिजे, जालन्यातली इंडस्ट्री एक्सपांड झाली पाहिजे। आता संभाजीनगरला नवीन काही प्रोजेक्ट येत आहे तर सगळं जे काही केंद्रीकरण आहे सगळ्या मराठवाड्याचं हे संभाजीनगर आणि पुण्यात होतं। मायग्रेशन ज्याला म्हणतोय ते मायग्रेशन थांबवायचं असेल तर लोकजागृती महत्त्वाची आणि ती जागृती करण्यासाठी संवाद बैठकीचं आयोजन केलं आहे। त्या माध्यमातून समाजाला प्रगतीचा मार्ग दाखवणं, वेगवेगळ्या योजनांची माहिती देणं आणि त्याचं त्यांना लाभार्थी करून लोकांमध्ये एक जाज्वल्य स्वाभिमान तयार करून त्यांना प्रगतीची जाणणं कशात आहे, आपलं हित कशात आहे हे सांगण्याचा प्रयत्न त्या निमित्तानं होईल। आणि त्यासाठी आजही प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली आणि त्यात ह्या पद्धतीने काम करण्याचा निर्णय झाला। आणि त्याच्याकडे काय झालं आहे की एकाच वेळेस हिंदुत्ववाद्याचं पण पेस्टिंग आहे, पुरोगाम्यांचं पण आहे, मध्यमवर्गीयांचं पण आहे। विचारधारा जरी कुठली जरी असली तरी आपलं हित कशात आहे समाजाने पहिलं ओळखलं पाहिजे। मुळामध्ये आता समाजाने गतिमान जे काही प्रशासन आहे, गतिमान वेगवान जे बदल होतात हे बदल त्याची धग कधी जाणवते त्याच्या दारापर्यंत आलं। ती धग जाणवू नये म्हणून त्याची प्रिकॉशन घेण्यासाठी काही उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे, त्या समजून घेण्याची आवश्यकता आहे। त्यासाठी लोकजागृती महत्त्वाची म्हणून ती दिशा आमची पुढची तशी। मानोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मालमत्ता आणि दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी राबवलेल्या विशेष मोहिमेत पोलिसांनी चोरीच्या 2 मोटरसायकल जप्त केल्यात। उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस निरीक्षक नैना पोहेकर यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शोध पथकानं ही कारवाई केली आहे। मानोरा शहरात पेट्रोलिंग दरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार 2 विधी संघर्षग्रस्त बालकांकडील चोरीच्या दुचाकींची चौकशी करण्यात आली। तपासात या दुचाकी कारंजा आणि मंगळूरपीर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरीला गेल्याचं समोर आलंय। पोलिसांनी दोन्ही दुचाकी ताब्यात घेत संबंधित पोलीस ठाण्याकडे पुढील कारवाईसाठी सुपूर्द केल्यात। येवला दौऱ्यावर आलेले ऑल इंडिया पॅन्थरचे संघर्ष जननायक दीपक केदार यांनी पत्रकारांशी संवाद साधत पत्रकारांवरील कथित धमक्या, शिवीगाळ आणि गैरवर्तनाच्या घटनांचा निषेध केलाय। पत्रकारांना धमकावणं किंवा त्यांच्याशी गैरवर्तन करणं हे योग्य नसल्याचं सांगत अशा प्रकारच्या घटनांना ऑल इंडिया पॅन्थरकडून विरोध केला जाईल असा इशारा त्यांनी दिलाय। यावेळी त्यांनी काही राजकीय नेत्यांवर टीका करत विविध मुद्द्यांवर भाष्य केलंय। पत्रकारांचा सन्मान राखला पाहिजे अशी भूमिका त्यांनी मांडली। पत्रकारांना मारण्याची धमकी देणारा संजय पाटील खासदार असेल नाही तर कुणी असेल, त्याला आमचा इशारा आहे की पत्रकारांना जर टार्गेट केलं, सत्तेची मस्ती चढली असेल, मात चढला असेल तर उतरायला वेळ लागणार नाही। तुमचं आणि त्या संजय राऊतचं काय भांडण आहे ते मिटवीत बसा, पण पत्रकारांवर जर दादागिरी केली, हा पत्रकार आहे म्हणून तुमचं अस्तित्व आहे, तुमच्यामुळे पत्रकारांचं अस्तित्व नाही। टायगर ऑपरेशन हे असले भुरटे खासदार, याला टायगर म्हणायचं काय? हे भुरटं ऑपरेशन आहे आणि हे भुरटे सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी ओळखले पाहिजेत की हे डमी टायगर कुणी पाठवले तुमच्याकडं। पत्रकारांना धमक्या द्यायच्या, पत्रकारांना जीवे मारण्याच्या धमक्या द्यायच्या, मी बॉम्ब टाकीन, मी अमुक करेन, मी टमुक करेन। अरे कोण लागून गेला तू?
पॅन्थरचा इतिहास जरा बघा. शिवसेनेला चांगल्या प्रकारे माहिती आहे पॅन्थरचा इतिहास. गाडी बशी उभा राहिला तर त्या दरवाजाच्या वर तुझी उंची जायना आणि पत्रकारांना मारण्याची भाषा करताय काय? तुमचं राजकारण तुमच्याकडे ठेवा. हा गट तो गट काय डोके फोडायचे, कुणाला गोळ्या घालायचे ते घाला. पत्रकारांना बोट घालायची भाषा करतो, दांडा घालू. भाषा ही खासदाराची. लाज का वाटली नाही? सर्वसामान्य बहुजन कुटुंबातले हे पत्रकार, त्यांना तुम्ही अशा प्रकारे वागणूक देणार आणि पत्रकारांनी बहिष्कार टाकल्यावर भीक मागत फिरावं लागेल. काहीच राजकीय अस्तित्व राहणार नाही, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे पत्रकारांना वाली नाही असं समजू नका. यापुढे जर पत्रकारांना कोणत्याही नेत्याने टार्गेट केलं, कोणताही सत्ताधारी असो की कुणी असो, त्याची माज आणि मस्ती उतरायला आम्हाला वेळ लागणार नाही. तुम्ही जर पत्रकाराला हात लावला तर घुसून ठोकू, लक्षात ठेवा. मग कुणीही असू तो. म्हणे टायगर ऑपरेशन. कसलं टायगर ऑपरेशन? हे बुरटं ऑपरेशन आहे. हे असे बुरटे, यांना तुम्ही टायगर म्हणताय? सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे लक्ष घाला. हे कुणीतरी डम्मी पाठवून तुम्हाला बदनाम करायला लागलेत की काय ते बघा. गांडीवर ह्यांच्या लाता घाला आणि बोट घालण्याची भाषा कराल तर दांडा घालू, लक्षात ठेवा. समग्र महाराष्ट्रातल्या पत्रकारांच्या पाठीशी ऑल इंडिया पॅन्थर सेना ठामपणे पाठीशी उभा आहे. त्यांना जर शिवीगाळ मारण्याचा प्रयत्न केला तर मुंबईमध्ये काय होईल ते भूतोन भविष्यात समजेल, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे त्यांच्या जर केसाला जरी टच केलं पत्रकाराच्या, मग कुणीही माजुरडा असो, घुसून ठोकला जाईल. हा पॅन्थरचा इशारा आहे. समाज कल्याण विभागाच्या बाभुळगाव येथील शासकीय वसतिगृहात लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी मान्यवरांनी त्यांच्या सामाजिक समता, शिक्षण प्रसार आणि बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी केलेल्या कार्याचा गौरव केला. विद्यार्थ्यांनी राजर्षी शाहू महाराज यांच्या विचारांचा आदर्श घेऊन शिक्षणाच्या माध्यमातून समाजसेवेचं कार्य करावं असं आवाहन करण्यात आलं. कार्यक्रमाला विद्यार्थी, कर्मचारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी रुग्णालयात उपचार सुरू असतानाही क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची ऑनलाईन बैठक घेत कर्जमुक्ती आंदोलनाच्या पुढील टप्प्याची तयारी केली. सरकारनं सरसकट कर्जमुक्ती आणि पीक विम्याबाबत दिलेली आश्वासनं तातडीनं पूर्ण करावीत अशी मागणी त्यांनी केली. मागण्या मान्य न झाल्यास राज्यभर व्यापक आंदोलन उभारण्याचा इशाराही त्यांनी दिलाय. अन्नत्याग आंदोलनामुळे प्रकृती खालावल्यानंतर तुपकर यांच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बैठकीत जिल्हानिहाय आंदोलनाचा आढावा घेत पुढील नियोजनावर चर्चा करण्यात आली. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं मिठाई वाटप करून अभिवादन करण्यात आलं. यावेळी शाहू महाराजांच्या सामाजिक न्याय, समता आणि शिक्षणाच्या विचारांचा प्रसार करण्याचा संदेश देण्यात आला. उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांच्या विचारांचा प्रसार करण्याचा संकल्प केला. कार्यक्रमाला राहुल भाऊ मकासरे, नगरसेवक मेघानंद जाधव, सती भाऊ गायकवाड, जिल्हाध्यक्ष पंकज बनसोडे यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी प्रवीण खरात यांनी. बहुजन आघाडीचे राहुल भाऊ मकासरे यांनी आज शाहू महाराज जयंतीनिमित्त मिठाईचं वाटप केलं. जाणून घेऊया त्यांच्या प्रतिक्रिया. ज्याप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सांगितलेलं आहे, एखाद्या वेळी माझी जयंती नका करू, परंतु छत्रपती राजश्री शाहू महाराज यांची जयंती दिवाळी दसऱ्यापेक्षाही चांगली साजरी करा. बाबासाहेबांचा जो विचार होता तोच विचार लक्षात ठेवून आज या ठिकाणी वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने आज या ठिकाणी आनंद उत्सव साजरी करण्यात आला. त्याचबरोबर या ठिकाणी मिठाई वाटप देखील करण्यात आली. आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. सामाजिक न्याय दिवस म्हणून आजचा दिवस प्रस्थापित करण्यात आलेला आहे. आज जे काही राज्यामध्ये दूषित वातावरण इथल्या मनुवादी सरकारने आणि RSSने या राज्यामध्ये मांडलेलं आहे ते आणून मारण्यासाठी आजचा दिवस हा प्रेरणादायी असणार आहे. आणि आजचा सर्व बहुजन समाज राजश्री शाहू महाराज यांना अभिवादन करत असताना आज जे काही उपवर्गीकरणाचा डाव आहे तो मोडून काढण्याचा या ठिकाणी सर्वांनी शपथ घेतलेली आहे. आणि लवकरच याच्यावर सकारात्मक निर्णय होईल अशी आशा आम्ही व्यक्त करतो. व आज वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने
वंचित बहुजन महिला आघाडीच्या वतीने सर्व जनतेला छत्रपती राजश्री शाहू महाराज यांच्या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. हो, आता उपवर्गीकरणाचा विषय काढला याबाबत राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर भूमिका यांनी मांडलेली आहे आणि जो काही बिदर समितीचा अहवाल आहे, बिदर समितीचा अहवाल आणखीन प्रसिद्ध करण्यात आलेला नाही आहे, कुणाला वाचण्यासाठी उपलब्ध नाही आहे. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी त्याची मागणी केलेली आहे. तो अहवाल वाचल्याच्या नंतर श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडी या संदर्भात भूमिका घेणार आहे. आज तुम्ही उपवर्गीकरण करायचं म्हणत आहात, परंतु उपवर्गीकरण कशाच्या आधारावर करणार आहात, कसं करणार आहात, कशी वर्गवारी आहे याची पूर्णपणे तंतोतंत तुम्ही ज्यावेळेस आम्हाला माहिती द्याल त्याच्यानंतर आम्ही त्याच्यावर काय करायचं, आमची भूमिका काय असणार आहे ही ठरणार आहे. आणि त्यावेळेस श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर बहुजन समाजासाठी योग्य ती भूमिका मांडतील ही अपेक्षा आम्ही आज करत आहोत. आजचा दिवस म्हणजे सामाजिक न्यायाचा दिवस आहे. आज मी जाता जाता तुम्हाला एवढाच संदेश देणार आहे, या देशामध्ये या राज्यामध्ये सामाजिक व्यवस्था नांदली पाहिजे याच्यासाठी प्रत्येक नागरिकाची ही जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी ओळखून प्रत्येकाने आपली जबाबदारी योग्यरित्या पार पाडावी, तरच या महामानवांना या महापुरुषांना ती आदरांजली ठरेल. व आजच्या या दिवशी मी तुम्हाला राजश्री शाहू महाराजांच्या जयंतीच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय भीम जय. रस्ता सुरक्षा वाढवण्याच्या उद्देशानं अदानी पॉवर लिमिटेड तिरोडा यांच्या वतीनं वाहन चालकांसाठी रोड सेफ्टी टूल बॉक्स स्टॉक आयोजित करण्यात आला. तिरोडा पोलीस स्टेशनचे पोलीस अधीक्षक अमित वानखेडे यांच्या समन्वयानं झालेल्या या कार्यक्रमात वाहन चालकांना सुरक्षित आणि जबाबदार वाहन चालना संदर्भात मार्गदर्शन करण्यात आलं. वाहन चालवताना मद्य किंवा अंमली पदार्थांचं सेवन टाळणं, वेगमर्यादेचं पालन करणं, रस्ता सुरक्षा साधनांचा वापर करणं तसंच आपत्कालीन परिस्थितीत योग्य खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलं. रस्ता सुरक्षा ही प्रत्येकाची जबाबदारी असून वाहतूक नियमांचं पालन करून अपघात कमी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावं असा संदेश यावेळी देण्यात आला. मेहकर येथील अशोका भवन इथं राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. त्यानंतर अनुसूचित जाती आरक्षणाच्या वर्गीकरणाविरोधात मेहकर आणि लोणार परिसरातील आंबेडकरी समाजाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला दोन्ही तालुक्यामधील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीत उपस्थित वक्त्यांनी अनुसूचित जातीच्या आरक्षणाचं मूळ स्वरूप कायम ठेवण्याची भूमिका मांडली. आरक्षणाचं वर्गीकरण केल्यास समाजात फूट पडण्याची आणि ऐक्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त करत समाजानं संघटित राहण्याचं आवाहन केलं. यावेळी मुंबई इथं होणाऱ्या आंदोलनात मोठ्या संख्येनं सहभागी होऊन आरक्षण वर्गीकरणाविरोधातील भूमिका ठामपणे मांडण्याचं आवाहन करण्यात आले. बैठकीला विविध सामाजिक कार्यकर्ते, पदाधिकारी, विचारवंत तसंच महिला पुरुष समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते. अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील घोटा ग्रामपंचायत कार्यालयाची रंगरंगोटी करून इमारतीचं सुशोभीकरण करण्यात आले. मात्र गावातील मुख्य रस्ते, नाले आणि नाल्यांवरील रपट्यांची दुरवस्था कायम असल्यानं ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली. अनेक ठिकाणी रपटे तुटलेले किंवा गायब असल्यानं नागरिकांना जीव धोक्यात घालून ये जा करावी लागते. तसंच रस्त्याच्या कडेला साचलेला कचरा आणि झाडांच्या फांद्यांमुळे स्वच्छतेचाही प्रश्न गंभीर बनलाय. वारंवार तक्रारी करूनही मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय. ग्रामस्थांनी ग्रामपंचायत प्रशासनानं केवळ सुशोभीकरणावर भर न देता रस्ते, नाले, रपटे आणि स्वच्छता यांसारख्या मूलभूत सुविधांचीही तातडीनं दुरुस्ती करून नागरिकांच्या समस्या सोडवाव्यात अशी मागणी केली आहे. रायगड जिल्ह्यातील महाड येथील पीपल्स एज्युकेशन सोसायटी संचलित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचा 66वा वर्धापन दिन आणि राजर्षी शाहू महाराज जयंती विविध विकास कामांच्या उद्घाटनानं उत्साहात साजरी झाली. यावेळी मुख्य प्रवेशद्वाराचं भूमिपूजन, संरक्षण भिंतीचं लोकार्पण, नव्या कॅन्टीनचं तसंच ओपन जिमचं उद्घाटन मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते करण्यात आलं. कार्यक्रमात बोलताना मंत्री भरत गोगावले यांनी महाविद्यालयातील अंतर्गत वादावर नाराजी व्यक्त केली. विद्यार्थ्यांच्या हिताला प्राधान्य देत प्राध्यापक आणि प्रशासनानं आपापसातील मतभेद बाजूला ठेवून समन्वयानं काम करावं असा सल्ला त्यांनी दिलाय. विद्यार्थ्यांमुळेच संस्थेचं अस्तित्व आहे, त्यामुळे वैयक्तिक मतभेद विसरून शैक्षणिक वातावरण चांगलं ठेवावं असं त्यांनी स्पष्ट केलंय. काल स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी ती चूक दुरुस्त केलेली आहे. त्यांनी पण दिलगिरी व्यक्त केलेली आहे. जे काय चूक झालेली आहे त्याबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केलेली आहे. आणि एवन आमचे नेते एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं की भावनेच्या भरामध्ये चुकून झालेला प्रकार होता.
की तुमचं आणि त्यांचं काय वैर नाही किंवा काय अशा कोणाची भानगड किंवा असा काय प्रकार नाही, परंतु त्यांनी भावनेच्या भरामध्ये जे काय चुकलं ते त्यांनी दिलगिरी व्यक्त केलेली आहे आणि त्याच्याबद्दल तुम्हाला आमची विनंती आहे की आता एखाद्या माणूस चुकून दिलगिरी व्यक्त करतो तेव्हा तुम्ही लोकांनी पण मोठं मन करायला पाहिजे असं आम्हाला पाहिजे. मंत्री महोदय, आज आपण डॉक्टर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विद्यालयाचं आपण या ठिकाणी उपस्थिती लावलात. कार्यक्रमाचं भूमिपूजनाने काय झालं? आज याच ठिकाणी आठवले साहेब येणार होते, परंतु दिल्लीला जावं लागल्या कारणाने ते येऊ शकले नाही आहेत. त्यांच्या बदल्यामध्ये आमचे गाडेसाहेब, आमचे कांबळेसाहेब, मोरेसाहेब ही सगळी मंडळी आलेली आहेत आणि आज आम्ही इथल्या कॉलेजच्या संरक्षण भिंत आहे त्याचं आज भूमिपूजन केलेलं, त्याचं काम चालू होईल. त्यानंतर जे कॅन्टीन बांधलेलं आहे मुलामुलींसाठी त्याचं ओपनिंग केलं आणि ओपन जिम आहे त्याचं ओपनिंग केलेलं आहे. त्यानंतर इथं दुसऱ्या त्यांच्या काही 2-3 मागण्या आहेत त्या आम्ही भविष्यकाळामध्ये पूर्ण करू आणि हे कॉलेज चांगल्या प्रकारे नावारूपाला आलेलं आहे ते आणखीन उंच कसं होईल त्याचा आम्ही प्रयत्न करू. मंत्री महोदय, उद्या शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होतोय. राज्याचे उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आणि आणखीन कोणकोणते मान्यवर उपस्थित? आता तसं आम्ही बऱ्याचशा लोकांना निमंत्रित केलेलं आहे. ज्यांना शक्य होईल ते येतील आणि जे इथं रायगडावरती आमचं म्हणणं आहे की सगळ्यांनीच यावं, आम्हाला त्याबद्दल काही दुमत नाही आहे. परंतु पाहू आपण उद्या कोण कोण येत आहेत ते. परंतु एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलेलं उद्या येणार म्हणजे आजच रात्री कदाचित वस्तीला येतील ते. शेठ, कोकणामध्ये बाबासाहेबांच्या नावाचं हे एकमेव कॉलेज आहे आणि पहिलं झालेलं आहे. गेल्या काही वर्षामध्ये ह्या कॉलेजमध्ये जे काय हाणामाऱ्या वगैरे झाले होत्या त्यामुळे ह्या कॉलेजला गालबोट लागलं होतं, त्याबद्दल तुमचं काय म्हणणं? आता काय नाही, आता ते झालं एखाद्या वेळेला अनावधीन तो घडलेला प्रकार होता, पण आता त्यानंतर आता परत आम्ही इथं शांतता प्रस्थापित केलेली आहे आणि आता जसं काय वादविवाद नाही, भानगड नाही, काय नाही. आणि ठीक आहे, कॉलेज स्टुडंट मुलं हे सगळं थोडंफार चालतं आणि त्याच्यामध्ये आता आपण पाहताय गेले 4 वर्षापासून इथं काय वादविवाद नाही. शेठ, शिवराज्याभिषेक सोहळ्यावर मावळे येणार आहेत, शिवप्रेमी येणार आहेत, काय आरोग्य सोयी आणि काय त्यांची सुविधा असणार आहेत? पूर्ण आता तीच पाहणी करायला आम्ही गडावरती जातो आहे. आपल्याला जर वेळ असेल तर सगळ्यांनी यावं. पाण्याची व्यवस्था केलेली आहे, महाप्रसादाची व्यवस्था केलेली आहे, त्यांची जाण्यायेण्याची व्यवस्था केलेली आहे, तिथं राहण्याची व्यवस्था केलेली आहे, त्यांची सुलभ शौचालयाची केली आहे, सुरक्षा सगळी. कारण जे आम्ही इथं काम करतो ते आमची जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी आम्ही पूर्ण पार पाडतो आहे आणि कोणालाही काय अडचण होणार. या बातमीसोबतच बातम्या गावाकडच्या मध्ये आता इथेच थांबतोय. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.